बीडमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन पेटलं। कारखान्याच्या शेतकरी अधिकाऱ्यांच्या गाडीची हवा सोडली। छत्रपती सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांनी बंद पाडला। मालेगावच्या डोंगराळीमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण। डोंगराळी ग्रामस्थांचे आणि पीडितेच्या कुटुंबियांचे आजपासून आमरण उपोषण। पीडितेला न्याय देण्याची ग्रामस्थांची मागणी। डोंगराळी घटनेच्या निषेधार्थ लासलगावात मूकमोर्चा। सराफ असोसिएशनकडून दुकानं बंद ठेवून निषेध। मूकमोर्चामध्ये लासलगाव येथील विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी। महिला पुरुष ग्रामस्थांनी नोंदवला सहभाग। फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवत फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी। यवतमाळमध्ये निम्न पैनगंगा धरण विरोधी समिती आक्रमक। पोलीस आणि धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची। जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत काम करू देणार नाही असा पवित्रा। दुकानावरील मराठी पाट्यांसंदर्भात पुण्यातील मुळशी तालुका मनसे पुन्हा आक्रमक। इंग्लिश पाट्या असणाऱ्या दुकान मालकांना मराठी पाट्या लावण्यासंदर्भात मनसेचं निवेदन। नाशिक तपोवनातील झाडांवरती जादू टोण्याचा प्रकार। अन्यचा दावा। अरेबियन भाषेत चिठ्ठी लिहून झाडांना लटकवल्याचा अन्यचा दावा। वृक्षतोड विरोधातील आंदोलनासोबत संबंधित घटनेचा संबंध नाही। अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ही माहिती। पुणे शहराजवळ असलेल्या कानिफनाथ गडावरती बिबट्या आढळला। कानिफनाथ गडावर भटकताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा बिबट्या कैद। वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी। पुण्याच्या ढोबळेवाडीमधील शेतात बिबट्या मृत अवस्थेमध्ये आढळला। मृत बिबट्या 3 महिन्याचा असल्याचा वन विभागाचा हा अंदाज। शवविच्छेदनानंतर बिबट्याच्या मृत्यूचं कारण येणार समोर। शिरूर तालुक्यातील वरुडे शिंगाडवाडी परिसरामध्ये बिबट्या जेरबंद। वन विभागाच्या पथकाकडून बिबट्याला ताब्यात घेत सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू। वन विभाग पुढील काही दिवस या भागामध्ये गस्त वाढवणार। राजगुरुनगर या ठिकाणी मतदारांना पैसे वाटण्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण। भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांकडून तरुणाला मारहाण। भाजप उमेदवारासह 4 जणांवरती खेड पोलिसात गुन्हा दाखल। साई पिंगळे असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव। मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। सांगलीच्या विटामधील प्रचार सभेसाठी एकनाथ शिंदे यांची धावाधाव। विटामध्ये धावत एकनाथ शिंदे यांनी सभास्थळ गाठलं। प्रचारासाठी एकनाथ शिंदे धावाधाव करत असल्याचंही दिसलं। सांगलीच्या ईश्वरपुरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांची पदयात्रा। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांच्या नेतृत्वात ईश्वरपुरात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह हजारो कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभागी। धाराशिवमधल्या उमरगा या ठिकाणी भाजप शिवसेनेची पुन्हा दिलजमाई। तर प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील एकाच व्यासपीठावर। काल प्रताप सरनाईक यांनी राणा जगजितसिंह पाटलांवर केलेली टीका। तर कालच्या टीकेनंतर दोघेही एकाच मंचावर आले, त्यामुळे चर्चांना उधाण। रत्नागिरीच्या नगर परिषदेच्या मिरकरवाडा या भागामध्ये आता शिवसेनेचं जोरदार शक्ती प्रदर्शन। तर शिंदेच्या शिवसेनेकडून शिल्पा सुर्वे तर मिरकरवाडामधून सुहेल साखरकर आणि आफरीन होडेकर निवडणुकीच्या रिंगणात। पंढरपूरमध्ये भाजपचे नगराध्यक्ष असलेले उमेदवार श्यामल शिरसाट यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली। आमदार समाधान अवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं मोठं शक्ती प्रदर्शन। फलटण नगरपालिका निवडणुकीतील सेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी शिंदे यांची सभा। रामराजे नाईक निंबाळकरांची देखील मंचावर उपस्थिती। कळमनुरी नगराध्यक्ष पदाच्या भाजप उमेदवार वैशाली कावडे यांचा प्रचार सुरू। आरोग्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची जाहीर सभा संपन्न। विकासाच्या मुद्द्यावरून संतोष बांगर यांचं नाव न घेता बोर्डीकरांची टीका। कागलमध्ये संजय मंडलिक यांच्या मदतीसाठी शिंदेच्या शिवसेनेचे नेते एकवटले। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांची कागल शहरात रॅली। हसन मुश्रीफ आणि समरजित गाडगे यांनी युती केली, त्यामुळे शिंदेची शिवसेना आक्रमक। वर्ध्यात काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले सुधीर पांगुळे यांच्या प्रचारात व्यंगचित्राचा वापर। चित्रकार हरिभाऊ गुजर यांनी काढली व्यंगचित्र। उमेदवारानं केला पोस्टरमधून व्यंगचित्राचा वापर। महाडची नगरपालिका ओरबाडली जाणार। विकास गोगावले यांची तटकरेंवर टीका। अख्खा रायगड जिल्हा ओरबाडला तशी महाड नगरपालिका ओरबाडली जाईल। शिवसेनेचे युवा नेते विकास गोगावले यांची तटकरेंवरती जोरदार टीका। अमित देशमुख यांच्या सभेत शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी। अमित देशमुख यांच्या मालकीच्या सायखेडा या ठिकाणच्या 21 शुगर कारखान्याकडून ऊसाची उचल देण्याची मागणी। अमित देशमुख यांनी शेतकऱ्यांचं निवेदनही स्वीकारलं। अंबरनाथमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये बॅनरवर। अंबरनाथ पूर्व शिवाजीनगर परिसरात ठिकठिकाणी बॅनर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवरती ही बॅनरबाजी। काँग्रेसने पकडून उमेदवार दिले, मात्र त्यांनाही गावाला नेऊन ठेवलं। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींची काँग्रेसवर टीका। तर ज्या नेत्यांचा आपल्या उमेदवारांवर विश्वास नाही त्या उमेदवारांवर जनता कशी विश्वास ठेवेल, कल्याण शेट्टी यांची काँग्रेसवरती ही टीका।
बंडू काका बच्चाव यांचा भाजपमध्ये झाला प्रवेश। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा झाला संपन्न। तर बंडू काका बच्चाव यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी अनेक कार्यकर्त्यांची मागणी होती। महाजन यांची प्रतिक्रिया। नंदुरबार नगरपालिका निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठापनाला 4 नगरपालिकांच्या निवडणुकीत सत्तेत असलेले पक्ष एकमेकांच्या विरोधात। डॉक्टर विजयकुमार गावित, हिना गावित, चंद्रकांत रघुवंशी, आमशा पाडवी यांची प्रतिष्ठापनाला। नाशिकच्या येवल्यामध्ये माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून चौक सभांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद। समीर भुजबळ काही दिवसांपासून येवल्यामध्ये तळ ठोकले। राजू शेट्टी यांच्यासह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती 2012 साली ऊस दराच्या आंदोलनामध्ये एका पोलिसाचा मृत्यू झाल्याचं प्रकरण। या गुन्ह्यातून राजू शेट्टींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता। पालघरमध्ये तरुणीवरती धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न। तरुणीला काही टवाळखोरांनी छेडण्याचा केला प्रयत्न। या तरुणीच्या घरचे जाब विचारण्यासाठी गेले, त्यानंतर टवाळखोरानं थेट सुरा काढत पाठलाग केला। तेलंगणातून जळगावला निघालेल्या बेपत्ता दाम्पत्याची कार विहिरीमध्ये सापडली। क्रेनच्या सहाय्याने पोलिसांनी कार बाहेर काढली। कारमध्ये दोघांचेही मृतदेह आढळले। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। दिल्लीप्रमाणे अमरावतीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी। निनावी फोन कॉलमुळे अमरावती शहर पोलिसांमध्ये खळबळ। अमरावती शहर पोलिसांनी एका आरोपीला इंदोरमधून घेतलं ताब्यात। पुण्यातील कोढवा परिसरामध्ये पोलिसांकडून आरोपींची दिंड। हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा असलेल्या आरोपींवरती पोलिसांची कारवाई। पुण्याच्या येरवडा परिसरामध्ये गांजा विकतानाचा व्हिडिओ व्हायरल। 50 ग्रॅम गांजा 200 रुपयांमध्ये विकतानाचा व्हिडिओ व्हायरल। पोलीस यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष। नाशिकच्या लासलगावमध्ये चोरीच्या घटना वाढल्या। बालाजीनगरमध्ये चोरी करताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। तर लासलगाव पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू। नांदेडमध्ये प्रेमसंबंधाला विरोध झाल्यानं मुलीच्या वडील आणि भावानं तरुणाची हत्या केली। प्रेयसीने प्रियकराच्या मृतदेहासोबतच केला विवाह। नागपूरमध्ये एमडी ड्रग्स रॅकेटवरती पोलिसांचा छापा, तर 3 आरोपींना अटक। सोनू सत्तार शेख हा आरोपींचा शोध सुरू। एकूण 12 लाखांचा मुद्देमालही केला जप्त। नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीकडून देहव्यापार करून घेणाऱ्या महिलेसह दोघांना लकडगंज पोलिसांकडून अटक। पीडित अल्पवयीन मुलीची सुटका। साजना हेमनानी आणि अशी अटक करण्यात आलेल्या दलालांची नावं। कल्याण पश्चिमेत प्रचंड वाहतूक कोंडी। बैल बाजार चौक, शिवाजी चौक आणि सहजानंद चौक परिसरामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील जांबूत शरदवाडीमध्ये अज्ञाताकडून डाळिंबाच्या झाडांची नासधूस। 3 एकर शेतातील 1300 झाडं अज्ञातानं तोडली। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। शेतकऱ्यांकडून कारवाईची मागणी। परभणीमध्ये हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी। शेतकऱ्यांकडून शेतकरी तुषार सिंचनाचा वापर करून हरभऱ्याला पाणी आणि हरभऱ्याची वाढ समाधानकारक होत असल्यानं शेतकरी आनंदित। राज्य सरकारच्या मंजुरीनंतर पिंपरी चिंचवड पालिकेकडून इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला गती। महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून 443,51,10,152 रुपयांची निविदा प्रसिद्ध। इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी हा प्रकल्प फायदेशीर। कल्याण वालधुनी परिसरामध्ये कंटेनरचा गाडीला धक्का लागला, त्यामुळे तरुणाचा भर रस्त्यामध्ये गोंधळ। चालकाला तरुणांकडून बेदम मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। लोकलमध्ये नशा करतानाचा आणखी एक व्हिडिओ आला समोर। तर याआधी देखील नशा करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ झालेला व्हायरल। मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये विशेष मतदार सहाय्यक केंद्रे सुरू। नागरिकांना आपलं नाव मतदान यादीमध्ये सहज आता तपासता येणार। छत्रपती संभाजीनगरमधल्या वसतिगृहाच्या जेवणात पाल आढळली। 4 दिवसांनी कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला। कंत्राटदार गौरशेट्टे यांच्यावरती आता बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। सोलापूरमध्ये घरफोडी करणाऱ्या साधारणतः 2 अट्टल आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। आरोपींकडून 13 तोळे सोनं, 2.25 किलो चांदी असा मुद्देमाल जप्त केला। सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकाची ही कारवाई। पुणे आणि मुंबई महामार्गावरती भरधाव कारची उभ्या असलेल्या कारला बसली धडक। सुदैवानं यामध्ये कोणती जीवितहानी नाही, मात्र 2 जण किरकोळ जखमी। रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू। पुण्याच्या मावळ तालुक्यातल्या वाहन गावातील यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवाअंतर्गत विविध स्पर्धा खांडी, वडेश्वर आणि माळेगाव केंद्रातील विद्यार्थ्यांचा मोठा यामध्ये सहभाग।